पशुखाद्याचे बुजगावणे समोर करून ट्रकचे आत गुटखा तस्करी होत असल्याचे आर्णी पोलिसांनी 11 मेला उघडकीस आणले। तब्बल 46 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यवतमाळ येथून आर्णी पोलिसांना माहिती प्राप्त होताच आर्णीचे कर्तव्यतत्पर ठाणेदार पितांबर जाधव यांनी PSI खंदारे व आपले सहकाऱ्यांच्या मदतीने दर्गाजवळ महामार्गावर नाकेबंदी केली। मात्र गुटखा घेऊन रायपूर ते नांदेड जाणारे भरधाव वाहन हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या बेतात असताना दुचाकी व चारचाकी वाहनांवरील आर्णी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्या वाहनाचा पाठलाग करून सुकळीजवळील बेक पेट्रोल पंप जवळ वाहनाला पकडून आर्णी पोलीस ठाण्यात आणले आहे। सदर ट्रक क्रमांक CG 04 MH 0889 असून रायपूर येथील नांदेडसाठी भरधाव निघाले होते। यवतमाळ येथे पोलिसांना हुलकावणी देऊन आर्णी मार्गे पळून जात असल्याची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच क्षणी ठाणेदार पितांबर जाधव यांनी स्वतः नाकेबंदी करून वेगवान वाहनाच्या ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या व गजाआड केले। सदर वाहनात फालक्याजवळ गुरांचा चारा असल्याचे कट्टे लावून होते, मात्र आतमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व अवैध गुटखा असल्याचे दिसून आले। बाजारभावानुसार 26,26,400 रुपयाचा गुटखा व 20 लाखाचे नवीन कोरे करकरीत आयशर ट्रक अशा प्रकारे 46,26,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चालक पोलिसांच्या ताब्यात असून अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे। अधिक तपास आर्णी पोलीस यंत्रणा करत आहेत। आज रोजी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या खबरेनुसार आम्हाला माहिती मिळाली की एक गाडी छत्तीसगडवरून नांदेडला सुगंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू घेऊन जात आहे। अशा खबरेवरून आम्ही नॅशनल हायवेवर सुकळीजवळ बेक पेट्रोल पंप नाकाबंदी करून आयशर गाडी पकडली आणि ती गाडी पोलीस स्टेशनला आणून त्या गाडीतला माल खोलून पाहिला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि माजा असा एकूण 26,400 अधिक आयशर गाडी असा एकूण 46,400 रुपयाचा माल पकडून जप्त केलेला आहे। अन्न व औषधी प्रशासनाला बोलून पुढील कारवाई करण्यात येते। रफिक सरकार, विदर्भ न्यूज, आर्णी।